मी बरेच वेळेला सामन्याचं वर्णन करत असताना तुम्हाला असं म्हणलेलं आठवत असेल की क्रिकेट हा दिसतो तेवढा सोपा खेळ नाहीये. आजच्या सामन्यामध्ये T20 सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये तेच दिसून आलं. सूर्यकुमार यादव जो सहज इकडं सरकतो तिकडं मारतो, बॉल प्रेक्षकात जातो, इकडं सरकतो इकडं मारतो, बॉल प्रेक्षकात जातो, हे बघताना मजा येते. जेव्हा विकेट खराब असतं तेव्हा 100 रन्स करताना सुद्धा पळापळ होते. लखनौच्या T20 सामन्यामध्ये तेच बघायला मिळालं, कारण विकेटनी दोन्हीकडच्या बॅट्समनना ॲब्सोल्युटली गुंग करून सोडलं. न्यूझीलंडनी पहिली बॅटिंग केली. भारताच्या सगळ्या बॉलर्सनी टिचून बॉलिंग केली. बॉल वळत होता, बॉल थांबून येत होता, मध्येच डबल बाउन्स होत होता आणि या सगळ्यामुळे न्यूझीलंडच्या बॅट्समनला आऊट काढण्यामध्ये भारतीय बॉलर्सना यश मिळालं. त्यांच्या बॅटर्सना अजिबात लय मिळून दिली नाही आणि त्यामुळे मोठे फटके मारणे, भागीदारी करणं हे त्यांच्या बॅट्समनला शक्य झालं नाही. कुणीच बॅट्समननी 20 धावांचा टप्पा ओलांडला नाही. जर का यश म्हणालं तर ऑलमोस्ट सगळ्या बॉलर्सना मिळालं. ज्या अर्शदीपला गेल्या सामन्यामध्ये खूप मार पडला त्याला अगदी 7 रनमध्ये सुद्धा 2 विकेट मिळाल्या. कुलदीप यादव असू दे, चहल असू दे, या सगळ्यांनी छान बॉलिंग केली. 99 धावा, 8 आऊट, हे चित्र बघताना गुदगुल्या करणारं होतं की काय न्यूझीलंडला आपण बरोबर रोखलं. भारतीय संघाला ही धावसंख्या ओलांडायला जास्त कष्ट पडणार नाहीत असा ज्यांचा अंदाज होता त्याला मात्र सुरुंग लागला. कारण मिचेल स्टँटनर असू दे, ब्रेसवेल असू दे, ज्या कोणाच्या हातात बॉल मिळाला न्यूझीलंडच्या त्या सगळ्यांनी बॉलिंग नुसती चांगली केली नाही तर भारतीय बॅट्समनना अनेक वेळेला अनेक प्रश्न विचारले. याच्यामध्ये शुभमन गिल चुकीचा फटका मारताना आऊट झाला, राहुल त्रिपाठी चुकीचा फटका मारताना आऊट झाला, 2 आपले बॅट्समन हे रनआउट झाले आणि त्यामुळे दडपण हे सतत वाढत गेलं. सूर्यकुमार यादवनी 2-4 वेळा त्याच्या नेहमीच्या थाटामधले वेगळे फटके मारायचा प्रयत्न केला, त्याला यश आलं नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं बहुतेक की या विकेटवर अजिबात घाई गडबड करून चालणार नाही. थँकफुली आस्किंग रेट जो होता तो नेहमी कंट्रोलमध्ये होता, कारण धावसंख्या 99ची समोरच्यांची होती. त्यामुळे सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यांनी अनुभव पणाला लावला आणि भागीदारी करून भारतीय संघाला अक्षरशः शेवटच्या ओव्हरच्या 5व्या बॉलवरती विजयी केलं. न्यूझीलंड संघाने जबरदस्त झुंज द्यायला भारतीय संघाला भाग पाडलं आणि केवळ अनुभवाच्या जोरावरती सूर्यकुमार यादव आणि हार्दिकनी सामना भारतीय संघाकडे नेऊन ठेवला. 1-1 बरोबरी झाली. परंतु काही गोष्टी इथं मला नमूद करायच्या वाटतात. गेल्या सामन्यामध्ये असू देत, ह्या सामन्यामध्ये असू देत, विकेट जे होतं ते T20 क्रिकेटला लायक होतं की नाही फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण बॉल वळत होता, खाली वरती राहत होता. ह्याच्यासाठी T20 क्रिकेट बघायला लोक येत नाहीत हे संयोजकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर लखनौच्या मैदानावरचं जे बाहेरचं मैदान होतं ते सुद्धा म्हणावं तेवढं चांगलं नव्हतं. न्यूझीलंडचा एक खेळाडू जे कदाचित तुम्हाला बघताना कळणार पण नाही, परंतु मोठी दुखापत होताना वाचला, कारण बॉल मैदानाच्या सीमारेषेकडे चालला होता. न्यूझीलंडच्या खेळाडूंना अशा वेळेला स्लाईड करून, छान गवतावरनं स्लाईड करून तो बॉल अडवण्याची सवय आहे. त्यांनी तसं स्लाईड करायचा प्रयत्न केला आणि ते आउटफील्ड जे बाहेरनं हिरवं दिसतं ते प्रत्यक्षात हिरवं नव्हतं, माती होती, रेती होती आणि त्याच्यामध्ये त्याचा पाय अक्षरशः अडखळला आणि तो पलीकडे जाऊन पडला. त्यांनी कसा तरी बॉल उचलला आणि परत टाकला आणि नंतर तो गुडघ्यावरती हात ठेवून उभा राहिलेला दिसला. तेव्हाच मला कळलं हे आउटफील्ड दिसायला हिरवं दिसत असलं तरी प्रत्यक्षात चांगलं नाही आहे. BCCI संलग्न संस्थांना भरपूर आर्थिक पाठबळ देत आहे, मग आउटफील्ड चांगलं हिरवंगार करण्यामध्ये यांना अडचण काय येते हा खरा प्रश्न आहे. मैदानावरती जर का प्रॅक्टिस पण होत असली तर त्या विकेटमुळे ही एकंदर मैदान राखणं हे मुश्किल होऊन बसतं. जर जास्त सामने त्या मैदानावरती बाकीचे खेळले गेले तर तेवढ्या विकेट्स तुम्हाला दिसतात आणि त्याच्यानंतर मग फिल्डिंग करताना त्रास होतो. ज्या मैदानावरती मॅचेस होतात, बाहेरच्या मैदानावरती प्रॅक्टिस होते, तेव्हा आतलं मैदान हे नेहमीच चांगलं राखलेलं आपल्याला बघायला मिळतं. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 बरोबरी झालेली आहे. न्यूझीलंडला आता भारतीय संघाला टक्कर देण्याकरता अहमदाबादला पोचायला लागेल. अपेक्षा एवढीच आहे की अहमदाबादला विकेट टर्निंग ट्रॅक वगैरे नसेल, टकाटक बॅटिंग विकेट असेल आणि धावांची बरसात तिकडं होईल. आजच्या सामन्याचं तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटलं
कुठल्या बॅट्समननी पंप दिला असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या भागीदारीने जो पंप दिला त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळालेला आहे. तुमच्या मते काय, कोणी पंप दिला, कोण खेळाडूची कामगिरी महत्त्वाची ठरली? न्यूझीलंडचे स्पिनर्स आपल्याला त्रास देत आहेत, ही गोष्ट तुमच्याही नजरेत आली असेल. त्याबाबत तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.